माझी लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर जमा होण्याची शक्यता आहे. मात्र 42 लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याने त्यांना हप्ता मिळणार नाही. अंगणवाडी सेविका पात्रतेची पडताळणी करत असून निकषांमध्ये न बसणाऱ्यांना लाभ थांबेल. माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत राज्यभरातील महिलांमध्ये मोठी उत्सुकता आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी जुलैचा हप्ता मिळाल्यानंतर महिलांचे लक्ष आता ऑगस्टच्या हप्त्याकडे लागले आहे. अद्याप अधिकृत तारीख जाहीर नसली तरी प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवावर हप्ता मिळण्याची शक्यता. सरकारकडून अनेकदा सण उत्सवाच्या मुहूर्तावर हप्त्यांचे वितरण केले जाते. यावेळी गणेशोत्सवाच्या आधी किंवा दरम्यान हप्ता जमा होऊ शकतो. दर महिन्याला साधारण शेवटच्या 2 आठवड्यांत पैसे वितरित होतात. त्यामुळे ऑगस्ट हप्त्यासाठीही त्याच पद्धतीचा अवलंब होण्याची शक्यता आहे. मात्र जुलै महिन्यात हप्ता उशिरा मिळाल्याने महिलांना थोडा संभ्रम आहे की यावेळीही विलंब होईल का. 42 लाख महिलांचे अर्ज बाद. लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अर्ज बाद करण्यात आले आहेत. अद्याप मिळालेल्या आकडेवारीनुसार तब्बल 42 लाख महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. यामागे विविध कारणे आहेत. कागदपत्रांतील त्रुटी, पात्रतेचे निकष न पाळणे किंवा पडताळणी प्रक्रियेत अपयश. योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याची पडताळणी करण्यासाठी अंगणवाडी सेविका घराघरात जात आहेत. त्यात जे लाभार्थी निकषांमध्ये बसत नाहीत त्यांना योजनेचा लाभ कायमस्वरूपी थांबवला जाईल. माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी राबवली जाते. दरमहा 1500 रुपयेचा थेट बँक खात्यात हप्ता मिळाल्याने महिलांना घरखर्च, शिक्षण किंवा वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यात मदत होते. त्यामुळे हप्त्याचा वेळेवर लाभ मिळणे ही महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यात किंवा गणेशोत्सवाच्या काळात जमा होण्याची दाट शक्यता आहे. मात्र अपात्र ठरलेल्या 42 लाख महिलांना याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवणे आणि आपली बँक खाती सक्रिय ठेवणे आवश्यक आहे.